आज आपण काय करणार आहे, या फॅनची आपल्याला स्टार्टिंग वाइंडिंग कोणती आहे, रनिंग वाइंडिंग कोणती आणि कॉमन वायर कोणता आहे का ओळखायचा. बरोबर. सगळ्यात पहिले फॅन काय असतो, सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे. आणि सिंगल फेज इंडक्शन मोटर सेल्फ स्टार्ट राहते का? आपण काल व्हिडिओ मध्ये बघितलं सेल्फ स्टार्ट का नसते, त्याच्यामध्ये फेज डिस्प्लेसमेंट नसते. फेज डिस्प्लेसमेंट नसते म्हणून तिथं काय होतं की त्याला टॉर्क भेटत नाही आणि टॉर्क नसल्यामुळे ती सिंगल फेज इंडक्शन मोटर सेल्फ स्टार्टिंग नसते. त्याच्यासाठी आपण काय करतो, कॅपॅसिटर वापरतो. मग कॅपॅसिटर वापरतो त्यात आपण अजून एक गोष्ट करतो की वाइंडिंगला दोन याच्यामध्ये स्प्लिट करत असतो. पहिली असते स्टार्टिंग वाइंडिंग आणि दुसरी असते रनिंग वाइंडिंग. नावात आहे स्टार्टिंग वाइंडिंग मध्ये स्टार्टिंगला जी वापरू ती स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंगला जी वापरू आपण ती कोणती असते, रनिंग वाइंडिंग. फॅन मध्ये काय होतं, आपण स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंगचा एक एक टर्मिनल आणि त्या दोन वाइंडिंगला कॉमन करून आपण तीन टर्मिनल बाहेर काढतो. मग आपल्याला काय करायचंय की आता हे तीन टर्मिनल आहेत, तर तुम्ही सांगू शकता का बघून की तीन टर्मिनल कोणते आहेत, कोणतं स्टार्टिंगचा आहे, कोणता रनिंगचा आहे किंवा कोणता कॉमन आहे. आता आपण काय करणार आहे, मल्टीमीटरच्या सहाय्याने काय करायचं, आपल्याला रनिंग वाइंडिंगचा वायर कोणता आहे, स्टार्टिंग वाइंडिंगचा वायर कोणता आहे आणि कॉमन वायर कोणता आहे हे ओळखायचं. बरोबर. मग काय करायचं, सगळ्यात पहिले आपण दोन दोन पेअर मध्ये रिडिंग घेणार. दोन पेअर मध्ये रिडिंग घेतल्यानंतर ज्या पेअरची रिडिंग सर्वात कमी येईल, त्या दोन पेअरची, त्याच्यामध्ये जो कॉमन असत तो वाला कॉमन झाला. ज्या दोन पेअरची रिडिंग सर्वात जास्त राहील आणि त्याच्यामध्ये जे हायेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये जो कॉमन राहील तो कोणता झाला, मग स्टार्टिंग वाइंडिंग. कारण स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स जास्त असतो रनिंग वाइंडिंग आणि उरलेले जो वायर आहे तो कसा राहील, मग रनिंग वाइंडिंग. मग आपण काय करू, सगळ्यात पहिले आता घ्यायचा ब्लॅक आणि येलो. कोणता घेतला, ब्लॅक आणि येलो. ब्लॅक आणि येलो घेतल्यानंतर रिडिंग 400. आता काय करा, रेड आणि ब्लॅक वाला घ्या. दुसरी वेळ कोणती, रेड आणि ब्लॅक. रेड आणि ब्लॅक घेतल्यानंतर रिडिंग आली बघा 368. किती आली, 368. मग नंतर उरला कोण, रेड आणि येल्लो. मग एकदा घ्या रेड आणि येल्लो. रेड आणि येल्लो घेतल्यानंतर रिडिंग आली 158. किती आली रिडिंग, 158. आता बघा याच्यामध्ये सर्वात कमी रिडिंग आहे बघा रेड येल्लो आणि रेड ब्लॅक दोन रिडिंग. कारण एक 158 आणि एक 368. मग याचा अर्थ लक्षात घ्या की आपला जो रेड वाला वायर आहे, कारण रेड कॉमन आहे याच्यामध्ये, म्हणजे रेड वाला वायर झाला आपला कॉमन. रेड वाला वायर कोणता झाला, कॉमन झाला. त्याच्यानंतर हायेस्ट रिडिंग आहे बघा, हायेस्ट रिडिंग कशामध्ये, ब्लॅक वाला टर्मिनल मध्ये. कारण याच्यात एक 482 आणि 368 मध्ये ब्लॅक कॉमन आहे. मग हायेस्ट रिडिंग वाला म्हणजे तो कोणता झाला, स्टार्टिंग वाइंडिंग. आणि उरला तिसरा रनिंग वाइंडिंग वाला वायर कोणता आहे, मग येल्लो. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, तिन्ही वायर म्हणजे रेजिस्टन्स मोजून त्यापैकी कोण म्हणजे ज्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू जास्त असेल तर तो झाला रनिंग वाइंडिंग, रेजिस्टन्सची व्हॅल्यू मीडियम असेल तर ती झाली स्टार्टिंग वाइंडिंग आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू सर्वात कमी असेल तर ती झाली कॉमन वाइंडिंग. बरोबर. आता हेच व्हेरीफाय करायसाठी आपण काय करणार, आपण फॅन खोलून बघणार. बघा आता आपल्याकडे तीन रिडिंग आल्या. ज्या पेअर सोबत सर्वात जास्त रिडिंग आली, जास्त रिडिंग म्हणजे जास्त रेजिस्टन्स, आणि जास्त रेजिस्टन्स कोणाचा असतो, स्टार्टिंग वाइंडिंगचा. त्याच्यापेक्षा मीडियम रेजिस्टन्स कोणाचा असतो, रनिंग वाइंडिंगचा. आणि सर्वात कमी रेजिस्टन्स कोणाचा असतो, कॉमन वाइंडिंगचा. म्हणजे ज्याचा रेजिस्टन्स सर्वात जास्त ती स्टार्टिंग, ज्याचा रेजिस्टन्स सर्वात कमी तो कॉमन आणि ज्याचा रेजिस्टन्स मीडियम ती रनिंग. तुझे पंख्याचे पात्याचे सोडून बरं का, हे तीन स्क्रू काढून घ्यायचे. काढले. आता काय करणार, सगळ्यात पहिले बघा आता हे इथं कनेक्शन साठी टर्मिनल दिलेले असते, हा वाला काढून घ्यायचा. काढला. नंतर हे जे तीन वायर आहेत आपल्याला आता हे बाहेर निघाल, त्याच्यामुळे काय करावं लागेल, याला सर्वात आधी याच्यामध्ये टाकून, जेणेकरून वायर काय होणार नाही, कट होणार नाही. ठीक आहे. याला थोडंसं उलट करायचं. प्लायर घ्या. ठीक आहे. याला खोललं. आता हे असे तुम्हाला याचे हे पार्ट भेटले. फॅनला डिसमेंटल केल्यानंतर बघा याच्यात नाही का दोन पार्ट बाहेर निघतो. ठीक आहे. जो या हातात आहे त्याला म्हणायचं स्टेटर. कोणता, हा स्टेटर. आणि हा खाली आहे याला म्हणायचं रोटर. मग आपल्याला स्टेटरवरती वाइंडिंग दिसत, या स्टेटरला प्रॉपरली नाही एखाद्या स्टँडवरती ठेवून घ्यायचं. बरोबर. आता बघा या स्टेटरमध्ये दोन टाईपच्या वाइंडिंग दिसतात, एक बाहेरच्या साईडला आहे आणि एक आतल्या साईडला आहे. आता हे कसं ओळखायचं, जी वाइंडिंग स्टेटर याच्या बाहेर साईडला असेल ती असते स्टार्टिंग वाइंडिंग. ती कोणती असते, स्टार्टिंग वाइंडिंग. आणि जी वाइंडिंग आतल्या साईडला असेल ती असते रनिंग वाइंडिंग. बघा रनिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स कमी पाहिजे आणि स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स जास्त पाहिजे. मग बघा लेंथ जास्त आहे, लेंथ जास्त म्हणलं रेजिस्टन्स जास्त, रेजिस्टन्स जास्त म्हणलं ही झाली कोणती वाइंडिंग, मग आता स्टार्टिंग वाइंडिंग. आतमध्ये म्हणजे लेंथ कमी म्हणजे ती झाली रनिंग वाइंडिंग. कारण लेंथ कमी, रेजिस्टन्स कमी आणि रेजिस्टन्स कमी म्हणजे ती रनिंग वाइंडिंग.
अशा प्रकारे या 2 वाइंडिंग दिसत. हो सर. त्यानंतर याच्यामध्ये बघा या दोन्ही वाइंडिंगचा कॉमन करून एक वायर आपण बाहेर काढलेला. हो सर. आता बघा आपण 3 वायर आयडेंटिफाय केले होते. पहिला कॉमन वायर, नंतर रनिंग वाला वायर आणि स्टार्टिंग वाला वायर. आता याच्यातून आपण व्हेरीफाय करू. ठीक आहे. पहिला वायर होता बघा, जर तुम्ही दोन्ही बघितलं हा दोन्ही कॉमन मध्ये जर तुम्ही बघितलं कॉमन वाला वायर बघा, याच्यातून जर तुम्ही कॉमन वाला वायर ट्रेस केला तर याच्यामध्ये तुम्हाला कॉमन वाला वायर कोणतं दिसल? रेड वाला. कोणता आहे? रेड वाला. त्याच्यानंतर बघा बाहेरची वाइंडिंग कोणती आहे? स्टार्टिंग वाइंडिंग. मग स्टार्टिंग वाइंडिंग वाला टर्मिनल बघा, तर स्टार्टिंग वाइंडिंग वाला कोणता आहे? ब्लॅक वाला. कोणता आहे स्टार्टिंग वाइंडिंग? ब्लॅक वाला. नंतर परत बघा आतमधले रनिंग वाइंडिंग आहे. मग रनिंग वाइंडिंग सोबत कोण कनेक्ट केलेला आहे? तर तो वाला कोणता आहे? येलो वाला. म्हणजे बघा कॉमन वाला वायर झाला रेड, बरोबर आहे. स्टार्टिंग वाला कोणता झाला? ब्लॅक. आणि रनिंग वाला कोणता झाला? येलो. अशा प्रकारे आपण तिन्हीच्या तिन्ही वायर काय केले? आयडेंटिफाय केले. बघा आता आपण टर्मिनल आयडेंटिफाय केले. आता काय करायचं? हे सेम याच्यामध्ये आता फिट करू फॅन आणि परत काय करू सगळ्या याच्यात मी तुम्हाला याचे कनेक्शन कसे हे सांगतो. ठीक आहे. आपण फॅन फिट करत आहे. सगळ्यात पहिले बेस ठेवून घ्यायचा, त्याच्यावरती काय आपला स्टेटर, बरोबर. नंतर हा आपला रोटर आहे. रोटरला प्रॉपर काय करायचं, याच्यामधून नाही का वायर वगैरे व्यवस्थित काढायचे, नाही तर वायर आपला काय होईल? डॅमेज होईल. बघा हा झाला आणि हा काय होतो? लॉक होतो. आता लॉक झाला. लॉक झाल्यानंतर परत काय करायचं? याला ठोकून घ्या आणि मग काय करायचं? याला या स्क्रूनं टाईट करून घ्यायचं. बस. बघा फॅन फिट करून घेतला. आता आपण काय केलं? 3 टर्मिनल आपण ओळखले. येल्लो वाला वायर कोणता होता? रनिंग वाला. ब्लॅक वाला स्टार्टिंग आणि हा झाला कॉमन. आपण काय करत असतो? आता कॅपॅसिटर लावतो. मग कॅपॅसिटर नेमका लावायचा कुठं? तर कॅपॅसिटर हा नेहमी स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग सोबत लावला जातो आणि कॉमन वाला सेपरेट ठेवायचा, बरोबर. मग आपण काय करणार आता? कॅपॅसिटरला कशासोबत कनेक्ट करून घेणार? स्टार्टिंग आणि रनिंग वाल्या वाइंडिंग सोबत. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर दुसऱ्या साईडला फक्त नाही का 2 टर्मिनल दिलेले. एक टर्मिनल आहेत, 2 टर्मिनल. मग तिथं आपण फेज आणि न्यूट्रल लावणार, बरोबर. मग आता काय करायचं? कॉमन आपला न्यूट्रल सोबत जाणार. उरला फेज सोबत कोणता सप्लाय द्यायचा? कारण मग त्यावेळेस काय करायचं? जो स्टार्टिंग वाल्या वाइंडिंगचा जो फेज आहे, स्टार्टिंग वाल्या वाइंडिंगचा जो वायर आहे, तो आपण कसोबत लावणार? फेज सोबत लावणार. म्हणजे बघा सर्वात आधी येणार स्टार्टिंग वाल्या वाइंडिंगचा वायर, नंतर मध्ये येणार रनिंग वाल्या वाइंडिंगचा आणि त्याच्या खाली येणार कॉमन वाल्या वाइंडिंगचा. दुसऱ्या साईडला म्हणजे या साईडला 3 टर्मिनल आहेत, या साईडला 2 आहेत. मग या साईडला एक तर फेज आणि एक न्यूट्रल. अशा पद्धतीने आपण फॅनचे कनेक्शन करणार आणि ते काय करणार? आपण चेक करणार.